मोठे बंधू अण्णा आपले चांगले माझ्या परिचयाचे आहे. सुरेश भाऊ खाडे हे सुरुवातीला रिपब्लिकन पक्षामध्ये आले, पण ते रिपब्लिकन पक्षामध्ये राहिले असते तर आमदार झाले नसते. ते भाजपमध्ये गेले, कारण सध्या भाजपचा दरारा साऱ्या देशामध्ये आहे. नरेंद्र मोदींचा करारा अशा पद्धतीचा स्वभाव, अमित शहा यांची पक्षावर असणारी मोठी पकड आणि नरेंद्र मोदींना असलेली या पट्ट्याची साथ, म्हणजे माझी नरेंद्र मोदीजींना आहे मजबूत साथ, मग का होणार नाही मजबूत त्यांचा हात? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्यांच्या सोबत जातो त्यांना सत्ता मिळते, पण आम्हाला काय मिळत नाही. मला एकट्याला मिळतंय. पण सुरेश भाऊ खाडे हे मंत्री झाले, समाज कल्याण खात्याचे मंत्री होण्याची संधी त्यांना मिळाली. मी सुद्धा माननीय शरद पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण खात्याचा, ट्रान्सपोर्ट खात्याचा, रोजगार हमी खात्याचा आणि दारूबंदी खात्याचा मंत्री होतो. मी पवार साहेबांना सांगितलं होतं मला दारूबंदी खातं नको. का नको? तर दारू बंदच होत नाही तर त्या खात्याचा काय उपयोग आहे? पण मला सुद्धा मंत्री होण्याची संधी मिळाली. सुरेश भाऊ खाडे हे माझ्यासोबत होते. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्ही जजतमध्ये जा, तुम्हाला आबांचा आशीर्वाद आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.